नमस्कार, मी ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी, अध्यक्ष मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य. आजच्या व्हिडिओमध्ये जरा काही विशेष म्हणून आपण व्हिडिओ करतोय. आता आपण सगळेजण बघतोय सध्या नाशिक येथे झालेले कॅप्टन खरात एक इश्यू इतका जबरदस्त सगळीकडे मीडियाला चाललाय, सगळीकडे चर्चेत चाललाय, सगळे त्याच्यावर चर्चा करतायत. अर्थातच त्या व्यक्तीनं केलेलं कृत्य हे नक्कीच चुकीचं आहे, या बाबतीत कुठलंच दुमत असायचं कारण नाहीये. त्या व्यक्तीचा निषेध करतो, त्या कृत्याचा निषेध आम्ही पहिल्यांदा इथं करतो. कृत्य अशा पद्धतीची कृत्य कुठेही कधीच झाली नाही पाहिजे आणि त्या झालेल्या कृत्याला माफी मिळाली नाही पाहिजे, हे पण ह्या निमित्तानं मी व्यक्त करतो. अशा प्रकारे जर कुणी समाजात वावरत असेल, वागत असेल, तर त्याला योग्य कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे पण मी ह्या निमित्तानं बोलतो. अर्थातच काय आहे, तो कोणीतरी ज्योतिष आहे, तो कोणीतरी न्यूमरोलॉजिस्ट आहे, अशी त्याची प्रसिद्धी झाली आणि हा व्यक्ती अशा पद्धतीनं काहीतरी समाजात वागतोय, महिलांचं काहीतरी चुकीच्या पद्धतीनं महिलांशी वर्तन करतोय, तर अशा अनेक गोष्टी आपण सध्या ऐकतोय. पण त्याच्यामुळे काय झालं, आमच्या मराठी ज्योतिष मंडळाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष ह्या नात्याने मी एकच या निमित्तानं बोलू इच्छितो की प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी नाही कोणी तर वाईट व्यक्ती असते. तशीच ज्योतिष क्षेत्रामध्ये ती व्यक्ती किती तज्ञ आहे, होती नव्हती, ह्याच्याशी मला खोलात जायचं काहीच कारण नाही. पण ती एक व्यक्ती वाईट वागली, ह्याचा अर्थ सगळं ज्योतिष क्षेत्र किंवा सगळे असणारे ज्योतिष तज्ञ त्याच पद्धतीचे आहेत असं जर कोणी समजत असेल तर ते चुकीचं आहे. हे या निमित्तानं अगदी अधोरेखित करतो मी. आता कसं झालं की लोक म्हणजे अनेक क्षेत्रात आपण बघत असतो, डॉक्टर क्षेत्र आहे, वकील क्षेत्र आहे, पोलीस क्षेत्र आहे, अनेक रोल लोक समाजात करत असतात. प्रत्येक क्षेत्रात काही लोक चांगलं काम करणारे असतात, काही लोक वाईट काम करणारे असतात. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीनं त्या क्षेत्रातल्या वाईट काम केलं म्हणजे त्या क्षेत्रात काम करणारे सगळेच वाईट आहेत असं जर कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे, ठाम चुकीचं आहे. अर्थातच अनेक लोकांना आता मी बघतोय ज्योतिष क्षेत्र किंवा ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हेच माहित नाहीये, पण विनाकारण सगळेजण करतात म्हणून आपण टीका करायची, अशा पद्धतीने मी अनेक व्हिडिओ बघतोय, अनेक बाईट बघतोय, अनेक ठिकाणी लोक व्यक्त होताना बघतोय. सगळ्यांना असं वाटतं की ज्योतिषशास्त्र म्हणजे काहीतरी खोटांड आहे. तर मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्र हे प्राचीन काळापासून चालत आलेलं एक शास्त्र आहे. ज्या पद्धतीने आयुर्वेद असेल, वास्तुशास्त्र असेल, त्याच पद्धतीनं ज्योतिषशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी ज्याला आपण म्हणतो अंकशास्त्र, ही सगळी प्राचीन शास्त्र आहेत आणि हे कुणी तुम्ही मी अशी किंवा कुणी बनवलेली नाहीये, तर ती पूर्वापार चालत आलेली शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी आपल्या ऋषी मुनींनी तयार केलेली ही शास्त्र आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर जर केला, प्रत्येक व्यक्तीनं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जर ह्याचा योग्य वापर केला तर त्याला नक्कीच त्याचा फायदा होतो, हे मी ठामपणाने सांगू इच्छितो. आता या क्षेत्रात मी पण काम करतोय. काम करत असताना प्रत्येकाचा अभ्यास किती आहे, तो अभ्यासाने काम करतोय का, हाच विषय फार महत्वाचा असतो. आपण बघत असतो अनेक डॉक्टर असतात, अनेक वकील असतात. सगळेच डॉक्टर आहेत, ते सगळ्यांचं चांगलं काम होतं का? नाही. काहीच डॉक्टर चांगलं काम करत असतात. काही सगळेच वकील नामांकित असतात का? तर नाही. काहीच वकील नामांकित असतात. त्याच पद्धतीनं ज्योतिष क्षेत्रात सुद्धा सगळे जरी काम करत असले तरी सुद्धा काहीच लोक तज्ञ असतात आणि त्यांचंच काम चांगलं असतं. या निमित्तानं मी लक्षात आणू इच्छितो की ज्योतिष तज्ञ हा कोणी देव नसतो. मी अनेक वेळा हे वाक्य बोललेलं आहे, आज ते मी वाक्य परत रिपीट करतोय की ज्योतिष तज्ञ हा देव नसतो, ज्योतिष तज्ञ हा जादूगार नसतो, तर तो एक सायन्स किंवा शास्त्राच्या आधारे प्रिडिक्शन करतो. म्हणजे काय करत असतो, तर तुमची जन्मतारीख, तुमची जन्मवेळ, तुमची जन्म ठिकाण हे काय आम्ही कुणी ठरवलेलं नसतं, तर हे तुमच्याच पद्धतीनं आपण जे म्हणतो देव असेल, पॉवर असेल, ज्याला काही म्हणायचं ते प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं म्हणावं. पण एक कुठंतरी जगामध्ये ब्रह्मांडामध्ये एक ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे की जे रोज सगळ्या गोष्टी घडामोडी म्हणजे सूर्य उगवणं, सूर्य मावळणं, चंद्र उगवणं, चंद्र मावळणं, पावसाळ्यात पाऊस पडणं, उन्हाळ्यात ऊन पडणं, उन्हाळा होणं, थंडीच्या दिवसात थंडी पडणं, ह्या सगळ्या गोष्टी कोणीतरी घडवून आपण विचार केला तर लक्षात येईल की फॅन लावायचा असेल तर आपल्याला जाऊन बटन दाबावं लागतं, लाईट लावायची असेल तर आपल्याला जाऊन बटन दाबावं लागतं. म्हणजे थोडक्यात कुणाला तरी काही कृती करायची असेल तर त्या व्यक्तीनं काहीतरी करावं लागतं, त्यावेळेला त्याचा रिझल्ट मिळतो. त्याच पद्धतीनं देव नावाची पॉवर आहे, जी पॉवर हे सगळं घडवतीये आणि त्याच्या आधारानं ग्रह काही मी बनवलेले नाहीयेत. तुमच्या आकाशात ग्रह सगळ्याला दिसत असतात, सगळे ग्रह आपण शिकलेलो आहे. त्या ग्रहांच्या आधारे एक कुंडली बनत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, ज्या वेळेला तुमचा जन्म झाला, ज्या तारखेला तुमचा जन्म झाला, त्याच्या आधारे एक
कुंडली, त्या कुंडलीचा अप्पर व्ह्यू वरून मारलेला फोटो म्हणजे आपल्या समोर येणारी कुंडली. पण त्या कुंडलीच्या आधारे त्याचे काही फॉर्म्युले आहेत. जसं आपण बीजगणित जर शिकलो असेल तर बीजगणितात ए गुणिले ए म्हणलं की ए वर्ग, ए अधिक ए म्हणलं की 2a असे आपण फॉर्म्युले पाठ केले. तसेच आमच्या ज्योतिष क्षेत्रामध्ये किंवा ज्योतिष शास्त्रामध्ये काही फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युलेच्या आधारे म्हणजे हा ग्रह आणि हा ग्रह एकत्र आले तर काय होणार, त्या ग्रहाचं आणि त्या ग्रहाचं काही ग्रह विरोधी आहेत, काही ग्रह मित्र आहेत, एकत्र आले तर काय होणार, ह्याचे परिणाम, त्याचे तुमच्या पत्रिकेत होणारे परिणाम, याच्या आधारे तुमचं काही प्रिडिक्शन आम्ही करत असतो. म्हणजे आम्ही देव नसतो. हे काही आता मी बघतो कोण कोणाचे पाय धरले, कोण कोणाला काही अनेक गोष्टी ऐकतो मी. तर असं काही करायचं कारण नाहीये. पहिल्यांदा मी इथं सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्योतिष तज्ञ हा देव नसतो. अर्थातच त्याचा गुण आला, चांगला आला की लोक म्हणतात तुम्ही देव म्हणून भेटला, मला चांगलं मिळालं, चांगलं वाटलं, मला चांगला गुण आला. ठीक आहे, आता माझ्याकडे असं रोज येऊन म्हणणारी लोक आहेत की तुमच्यामुळे फायदा झाला, तुमच्यामुळे गुण आला. मी सांगतो बाबा मी काही देव नाहीये, मी कारण आहे. देवानं मला बुद्धी दिली, मी तुला सुचवलं, तुझं काम झालं, म्हणजे मी कारण आहे. करणारा आहे तो देव आहे. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बोर्ड बघितला तर त्याच्यावरती लिहिलेलं आहे आय ट्रीट ही क्युअर्स. ह्याचा अर्थ मी तुम्हाला सल्ला देणार आहे, मी तुम्हाला उपचार करणार आहे, वाचवणारा तू आहे, तुम्हाला कव्हर करणारा तू आहे. ह्याचाच अर्थ मी एखादा सल्ला दिला, तुम्ही तो पाळला, तुम्ही ते व्यवस्थित केलं तर तुम्हाला फळ द्यायचं काम देव करतो. हे आम्ही मान्य केलं पाहिजे आणि ते मी स्वतः मान्य करतो. मग अशा वेळेला कुणीतरी एखाद्या माणसाने चुकीचं कर्म केलं, चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवलं, मग त्याला बंधुगिरी म्हणतात, त्याला कुणी काही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी नावं देतात. ठीक आहे ना, मग एखादी व्यक्ती अशी खराब समाजात असणं किंवा आमच्या क्षेत्रात असणं हा काही सगळ्यांच्यासाठी काही निकष नाहीये. ती व्यक्ती चुकीची वागली, ती व्यक्ती मूर्खासारखी कामं करून बसली, ह्याचा अर्थ सगळे ज्योतिष तज्ञ तसे नाहीत. हेही या निमित्ताने मी ठामपणाने सांगतो. आमच्याकडे जी लोक येतात त्यांना आम्ही काही देव नसतो, त्यांना कुठल्याही मार्गाने त्यांना काही घडणाऱ्या गोष्टी आम्ही बोलत असतो. आता याही बाबतीत अनेक जण बोलतायत की तो जर ज्योतिष तज्ञ होता, त्याला भविष्य कळत होतं, तर त्याला कळलं नाही का उद्या आपलं काय होणार आहे. तर मी आवर्जून सांगतो, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये किंवा काही ग्रह रचनेमध्ये असा एक योग असतो. ते दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्या व्यक्तीला बंधन योग हा वर्ष ते 1.5 वर्षाच्या कालावधीचा असतो. मी कुणालाही ते ठामपणाने पटवून देऊ शकतो. ज्याच्या आयुष्यात तो बंधन योग आलेला असतो, ते ग्रह दोन्ही एकत्र आलेले असतात, त्यावेळेला त्या काळात ते होऊ शकतो. आता हा कोणी XYZ तथाकथित बंधू बाबा असेल, काय असेल, काय आपल्याला त्याशी घेणं देणं नाहीये. तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तो योग आलेला असतो, म्हणून त्याच्यावरती हे वादन आलेलं आहे, त्याच्यावरती ही कर्म करण्याची त्याला बुद्धी झालेली आहे, त्या बुद्धीच्या माध्यमातून तो अटक झालेला आहे. बंधन योग म्हणजे अटक होणं, त्या पद्धतीने त्याला ते झालेलं आहे. तर हा योग त्याला कळत, तो जर त्या पद्धतीने बघत असेल तर त्याला हे कळायला पाहिजे होतं अगोदर की अशा पद्धतीने काय घडू शकतं, आपण शाण्यासारखं वागलं पाहिजे. तर त्याच्या आयुष्यामध्ये जर तो योग तीव्रतेचा असेल तर त्याला ती चुकीच्या पद्धतीची वागण्याची त्याला काय म्हणतो इच्छा होणं आणि त्याच्या हातून ते चुकीचं काम घडणं हे घडत असतं आणि त्या योगानुसार त्याला ते बंधन योग आलेला आहे. त्यांच्यामुळे काही जणांना राजीनामा द्यायला लागला. त्यांची पत्रिका माझ्याकडे घेऊन या. त्यांच्या पत्रिकेमध्ये तुम्ही सत्ता जाणं, पदच्युत होणं हा योग त्यांच्या पत्रिकेत आलेला असतो, म्हणून त्यांना ते घडलेलं असतं. हे काही मी ठरवायचं नसतं. ज्या पद्धतीने डॉक्टरांच्याकडे तुम्ही म्हणजे ज्या रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट असेल, सोनोग्राफी रिपोर्ट असेल किंवा आणि त्या रिपोर्टच्या आधारे डॉक्टर तुम्हाला निदान करतात, त्याच पद्धतीने कुंडली म्हणजे आमच्या दृष्टीने रिपोर्ट, त्या कुंडलीच्या आधारे आम्ही ते प्रिडिक्शन किंवा निदान आम्ही करत असतो आणि बोलत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर कृपा करून माझ्या डोळ्यापुढे हा व्हिडिओ बनवताना लोक आहेत, 3 प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये पहिला वर्ग जो असेल ते म्हणजे माझ्यासारखे अनेक जण ज्योतिष तज्ञ आहेत. त्यामध्ये कुणी तज्ञ आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, काही जण नवोदित म्हणजे ह्या क्षेत्रात नव्यानेच पदार्पण केलेले आहेत. त्या लोकांना मी सांगू इच्छितो की बाबांनो, जे काम करता ते जबाबदारीने करा आणि नवोदित व्यक्ती असतील किंवा अजून काही ज्येष्ठ असतील त्या लोकांना माझं आव्हान असेल या निमित्तानं. मी सुद्धा ज्योतिष तज्ञ म्हणून काम करतोय. मी एका अपेक्षेने आणि अगदी जबाबदारीने तुम्हाला बोलतोय की जर तुम्हाला खरंच अभ्यास नसेल तर चुकीची पावलं टाकू नका. जर तुम्हाला अभ्यास नसेल तर तुम्ही हे काम करू नका, अन्यथा तुम्हाला सुद्धा ही वेळ कधीतरी येऊ शकते भविष्यात. तुम्हाला जर ठामपणाने तुमचा अभ्यास ज्योतिष क्षेत्राचा झाला असेल, ज्योतिष शास्त्राचा झाला असेल तरच तुम्ही या क्षेत्रात काम करा, अन्यथा तुम्ही काम करू नका. हे आव्हान माझ्यासारख्या तज्ञांना मी करू इच्छितो. आणि जे खरंच तज्ञ आहेत त्यांनी घाबरू नका. आपल्या अभ्यासावर, आपल्या ज्योतिषशास्त्रावर आपला विश्वास ठाम असला पाहिजे आणि त्या विश्वासाच्या आधाराने तुम्ही बिनधास्त काम करा. आपण भविष्यात कधी अडचणीत येऊ शकत नाही, पण कधीतरी आपण जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे. आपल्या
विरोधात काही समाजातली लोक आहेत ते असं काही घडले की सगळ्यांच्यावर चिकन उडवायचा प्रयत्न करतात. पण आपली क्षमता, आपली ताकद एवढी मोठी असली पाहिजे, आपली एक अभ्यासाची क्षमता आपली एवढी असली पाहिजे की असे चिकन आपल्यावर उडू शकले नाही पाहिजे. हे पहिल्या वर्गाला मी बोलली. दुसरा वर्ग आमचा सल्ला घेणारा, मी माझ्यासारखे अनेक ज्योतिष तज्ञ आहेत, अनेक जण ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेत असतात. ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेतात म्हणजे काय करतात, तर त्यांना मार्गदर्शन वरचेवर घेत असतात. ज्या पद्धतीनं फॅमिली डॉक्टर असतो त्या पद्धतीनं अनेक जणांना फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर असतो. आम्ही लोक कुणी नाही कुणाची तरी फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर असतो. तर ते राजकारणी असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील किंवा अजून कोणी अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना आम्ही ज्या पद्धतीने फॅमिली डॉक्टर मार्गदर्शन करतात त्याच पद्धतीने फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर म्हणून त्याला आम्ही मदत करत असतो, मार्गदर्शन करत असतो. त्या मार्गदर्शन घेणाऱ्या लोकांना मी सांगेन, अशा चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुमचा सल्ला देणारा व्यक्ती योग्य ताकदीचा, योग्य क्षमतेचा आहे याची खात्री करा आणि निर्धास्तपणे तुम्ही सल्ला घ्या. एवढंच मी आव्हान 2 नंबर दुसऱ्या वर्गाला करेन. आणि तिसरा वर्ग त्यांना मी आवर्जून म्हणजे अगदी हात जोडून सांग की तुम्हाला जर ज्योतिष शास्त्रातलं, ज्योतिष क्षेत्रातलं काही कळत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ज्योतिषशास्त्र, ज्योतिष क्षेत्र समजून घ्या. विनाकारण उगीच काहीतरी हे ऐकलं ते ऐकलं आणि तुम्हाला काहीतरी लोक चांगलं म्हणतायत असं समजून तुम्ही ज्योतिष क्षेत्रावर टीका करत असाल तर ते चुकीचं आहे. ते सुद्धा तुमचं चुकीचं काहीतरी कर्म घडतंय. भविष्यात तुम्हाला ह्याची फळं चुकीची येऊ शकतात. तुम्ही पहिलं ज्योतिष क्षेत्र काय आहे, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे समजून घ्या. समजलं नसेल तर विनाकारण त्याच्यावरती टीका करू नका. परत एकदा पहिला वर्ग माझ्यासारख्या लोकांना मी आवाहन करतोय की योग्य ताकदीनं काम करा, योग्य क्षमतेनं काम करा, घाबरू नका.